आज मी नाही का फुल बघत होते, तर मला वाटलं आज मी बटरफ्लायच बनवते बा म्हणून. तर मी बटरफ्लायसाठी कार्डबोर्ड घेतला आहे. तर मी कार्डबोर्डला सर्कल करून घेतला आहे, परफेक्ट सर्कल करून घेतला आहे. आता मी त्याला कट करते. कोणाकोणाला बटरफ्लाय आवडते, आणखी कोणत्या कलर्सची आवडते ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या जो पहिले कमेंट करेल त्याचं नाव मी घेणार. तर आता मी टिश्यू पेपरनी नाही का त्या बटरफ्लाय जी मी ड्रॉ केलेली आहे ना त्याच्यावर लावणार आहे. तर त्यासाठी मी आता टिश्यू पेपरला नाही का बारीक बारीक कट करून घेत आहे. आता मी त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर टाकला आहे, मला ब्ल्यू कलर पाहिजे होता म्हणून त्याला मी तिथे लावून घेत आहे. मला ब्ल्यू कलर पाहिजे होता म्हणून मी तिथे लावलं. आता आपल्याला बारीक बारीक लावायचं आहे. आता माझी एवढी कंप्लीट झालं आहे. मला तिथे शंख पण, म्हणजे मला युनिक बटरफ्लाय करायची होती म्हणून मी तिला शंख पण लावला आहे. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही शंखाला काय म्हणता ते तुम्ही नक्कीच सांगा. आता थोडं माझं फेविकॉल संपलं होतं म्हणून मी थोडं त्याला पुसू लावत होती. पण माझी एवढी बटरफ्लाय कंप्लीट झाली आहे. आता त्याचं बॅकग्राऊंड खूप खाली खाली वाटतं आहे ना, तर त्याला पण आपण बदलून टाकूया. त्यासाठी इथे पूर्ण कंप्लीट करून घेऊ. अरे यार, ही बटरफ्लाय हे शंख चिपकत का बरं नाही आहे. आता मला बटरफ्लाय जो मी ब्ल्यू कलर केला होता ना त्याचा कलर खूप फिक्का वाटत होता म्हणून मी त्याला नाही का आता डबल डार्क करण्यासाठी ब्ल्यू कलर वरतून लावत आहे. आता जो बटरफ्लायला नाही का डोळे असतात ना ते पण मी तिथे करून घेत आहे, यू टाईपचे. आता मी ते आउटलाईन केली. तुम्हाला आउटलाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता. तर मला आउटलाईन करायची होती म्हणून मी तिथे आउटलाईन आता मी तुम्हाला सांगितलं तर बॅकग्राऊंडला पण आपण बदलून टाकूया बॅकग्राऊंड. तर त्यासाठी मी इथे एका ग्रीन कलर यूज करत आहे. तुम्ही तिथे ग्रीन नाही तर रेड, येल्लो, स्काय ब्लू कलर असे पण तुम्ही ग्रे असे पण यूज करू शकता. पण मला ग्रीन पाहिजे नव्हता म्हणून मी तिथे ग्रीनच यूज करत आहे, कारण की बटरफ्लाय जास्तीत जास्त घासमध्ये राहते ना म्हणून. माझी एवढी बटरफ्लाय कंप्लीट झालेली आहे. प्लीज लाईक सबस्क्राईब करा. बाय.